Hello, my dear students. Today we are going to learn a new lesson from your syllabus, that is Unit 2.3, page number 93, a lesson in life from a beggar, written by Sudha Murthy. First of all, I will tell you some information about Sudha Murthy. Sudha Murthy is a very renowned personality. She is a very good writer and she has written so many books. Today we are going to learn one lesson from her very famous book, and name of the book is Wise and Otherwise. विद्यार्थी मित्रांनो, सुधा मूर्ती या महान लेखिका आहेत की ज्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्याच्या एका प्रसिद्ध पुस्तक वाईज अँड अदरवाईज या पुस्तकातील अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर म्हणजे जीवनातला एक भिकाऱ्याकडून घेतलेला धडा असं या आपल्या टॉपिकचं नाव आहे. एक छान कथा आहे, काळजीपूर्वक पहा. प्रथमतः मी एक पॅरेग्राफ वाईज रीडिंग करेन. त्या पॅरेग्राफ मध्ये येणारे नवीन शब्द आहेत ते तुम्हाला सांगेन आणि त्यानंतर आपण त्याचा अर्थ पाहणार आहोत. ओके, सो रेडी. पेज नंबर 93, a lesson in life from a beggar. Nina is a good friend of mine. She is LIC officer earning a good salary, but there was always something strange about her. She was forever unhappy. Whenever I met her, I would start to feel depressed. It was as though her gloom and cynicism had a way of spreading to others. She never had anything positive to say on any subject or about any person. In this paragraph, some words are new for you. First word is salary. Salary means पगार. Then beggar, भिकारी माहिती आहे तुम्हाला. डिप्रेस्ड, 4 नंबरच्या ओळीतला शेवटचा शब्द बघा, डिप्रेस्ड, नैराश्य भावना. देन ग्लूम, पुन्हा एकदा फिलिंग ऑफ सॅडनेस म्हणजे दुःखाची भावना असं म्हटलंय, खिन्नता आपण त्याला म्हणू शकतो. आणि सिनिसिझम म्हणजे अविश्वासपूर्ण दृष्टिकोन, म्हणजे कुठल्याही गोष्टीवर अविश्वास दाखवणं, त्याला अ डिस्ट्रस्टफुल ॲटिट्यूड असं ही इथे आपला समानार्थी शब्द दिलेला आहे बघा. तर हिअर इन दिस फर्स्ट पॅरेग्राफ, writer Sudha Murthy is telling that I have one good friend and her name is Meena. She is working as a LIC officer and earning a very good payment. But one thing is very strange about her. She was always unhappy. And writer said that whenever she met her, she also feel that she was always unhappy because of her feeling, and she never had anything positive to say on any subject. She was always thinking negatively about any subject and any person also. या पहिल्या पॅरेग्राफ मध्ये मीना ही लेखिकेची एक चांगली मैत्रीण आहे. ती LIC ऑफिसर म्हणून काम करत एक चांगला पगार मिळवत असते, परंतु तिच्या बाबतीत एक नेहमीची एक विचित्र बाब आहे, ती म्हणजे ती नेहमी दुःखी असायची. आणि जेव्हा जेव्हा लेखिका तिला भेटायची तेव्हा लेखिका सुद्धा असं नैराश्य भावना लेखिकेच्या मनामध्ये निर्माण व्हायची. कारण तिचं जे निराशामय वलय होतं मीनाचं, की असं वाटायचं की ती इतरांना सुद्धा
तिच्या त्या निराश भावनेमुळे इतरांना सुद्धा दुःखी बनवायचे. तिच्याकडं कुठल्याच गोष्टीबद्दल किंवा कोणत्याही विषयावर कोणत्याही व्यक्तीबद्दल ती सकारात्मक असा विचार करायची नाही. तिच्याकडे नकारात्मक विचार करण्याची अशी भावना तिच्यामध्ये होती. Okay, let's move to second paragraph. For instance, I might say to her, Meena, did you know Rakesh has come first in his schools? Meena's immediate response would be to belittle the achievement. Naturally, his father is a school teacher, she would say. If I said, Meena, Shweta is a very beautiful girl, isn't she? Meena would be pessimistic. When a pony is young, he looks handsome. It is age that matters. Wait for some time. Shweta will be uglier than anyone you know. Okay, in these paragraphs, see some words are new for you. For instance, जो पहिलेच फ्रेज आहे त्याचा अर्थ उदाहरणार्थ होतो. त्यानंतर इमिजिएट म्हणजे तात्काळ, रिस्पॉन्स तुम्हाला माहिती आहे प्रतिसाद, अचिव्हमेंट म्हणजे एखादी साध्य केलेली गोष्ट, कमावलेली गोष्ट. त्यानंतर पेसिमिस्टिक म्हणजे निराशावादी व्यक्ती किंवा नकारात्मक दृष्टिकोन असणारी व्यक्ती. त्याच्या विरुद्ध शब्द आहे बघा ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी व्यक्ती. इथे पेसिमिस्टिकचा अर्थ समोर तुम्हाला दिसतोय, एक्सपेक्टिंग द वर्स्ट, हॅव्हिंग अ निगेटिव्ह ॲटिट्यूड. त्यानंतर पोनी हे घोड्यामधली जरा थोडीशी कमी दर्जाची जात असते, त्याला पोनी म्हणतात. आपण शिंगरू म्हणू शकतो. त्यानंतर हँडसम माहित आहे, अगली एक शब्द आहे UGLY, अगली इथे दिलाय. अगली म्हणजे कुरूप, ब्युटिफुलच्या विरुद्धार्थी शब्द. ओके, तर या पॅरेग्राफ मध्ये काय सांगितलंय, आपण यापूर्वीच्या पॅरेग्राफ मध्ये बघितलं होतं की मीनाकडं नकारात्मक निराशावादी दृष्टिकोन होता आणि ती पॉझिटिव्हली काहीच विचार करायची नाही. आता इथं उदाहरण दिलेले आहे की जेव्हा मीनाला, समजा मी कदाचित तिला असं म्हटलं, मीना तुला माहित आहे का राकेश हा शाळेमध्ये पहिला आलेला आहे, तर मीना लगेचच, मीनाच तात्काळ प्रतिक्रिया काय असणार, हे हा जो तिचा रिस्पॉन्स आहे त्याचं महत्व कमी करण्यासाठी बिलिटल शब्द आला बघा. बिलिटल याचा अर्थ महत्व कमी करणं असा आहे. तर ज्या पद्धतीनं लेखिका म्हटलेली आहे की अरे तुला माहित आहे का राकेश वर्गात प्रथम आला, मीना लगेचच म्हणणार की अर्थातच तो येणारच पहिला, कारण त्याचे वडील आहेत ते स्कूल टीचर आहेत म्हणजे शिक्षक आहेत, असं ती म्हणायची. जर लेखिका असं म्हणाली, मीना श्वेता ही सुंदर मुलगी आहे की नाही, असं म्हटलं की मीना लगेच म्हणायची. मीना नकारात्मक दृष्टिकोन मीनाकडे भरपूर, तेव्हा ती म्हणायची जेव्हा शिंगरू सुद्धा तरुण असतं ना तेव्हा ते सुंदर दिसतं, पण वय जसं वाढतं, वय भरपूर महत्वाचं असतं, वय वाढल्यानंतर काही वेळ थांब, श्वेता ही इतर कुठल्याही मुलीपेक्षा, इतर कोणापेक्षाही अतिशय कुरूप दिसेल, असं ती म्हणायची. म्हणजे एवढा नकारात्मक दृष्टिकोन त्या मीनाकडे होता असं लेखिकेला या उदाहरणामधून आपल्याला सांगायचं. Okay, now next paragraph. Meena, it's a beautiful day. Let's go for a walk. No, the sun is too hot and I get tired if I walk too much. Besides, who says walking is good for health? There is no proof. That was Meena. She stayed alone in an apartment as her parents lived in Delhi. She was an only child and had the habit of complaining about anything and everything. Naturally, she wasn't a very pleasant company and nobody wanted to visit her. Then one day, Meena was transferred to
Bombay, and soon we all forgot about her. In these paragraphs, some words are new for you. First word is, I think, नॅचरली, म्हणजे साहजिकच. ट्रान्सफर म्हणजे तुम्हाला माहित आहे बदली होणं. आणि फॉरगॉट हा फॉरगेटचा पास्ट टेन्स आहे. फॉरगेट म्हणजे विसरणं. अशा हे एक दोनच शब्द तुमच्यासाठी नवीन आहेत. ओके, आपण पाहत होतो की मीनाचा निराशावादी दृष्टिकोन कसा आहे, आणि त्याच्यामध्ये तिसरं उदाहरण लेखिकेने दिलंय ते म्हणजे लेखिका मीनाला म्हणते, मीना आज किती सुंदर दिवस आहे, चला आपण जरा चालायला जाऊया. तेव्हा मीना लगेच म्हणते, नाही नाही अगं, सूर्य भरपूर तळपतोय आणि मी जर चालायला लागले, जास्त चालले तर मला दमल्यासारखं होईल. आणि त्याचबरोबर कोणी असं म्हटलंय की चालणं हा एक चांगला व्यायाम आहे, त्यासाठी कुठलाही पुरावा नाही, असं ती लगेच म्हणायची. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मीनाकडे नकारात्मक दृष्टिकोन होता हे आपल्याला वरच्या उदाहरणातून दिसून येत. आता त्यानंतरच्या पॅरेग्राफ मध्ये अशा प्रकारची मीना होती. दॅट वॉज मीना म्हटलेला. मीना अशी होती. ती एका अपार्टमेंटमध्ये एकटीच राहायची, कारण तिचे पालक आहेत ते दिल्लीला राहत होते. आणि ती आपल्या पालकांची एकुलती एक लहान मूल होती, आणि तिला नेहमीच कुठल्याही बाबतीत, कोणत्याही बाबतीत आणि सर्व बाबीमध्ये तक्रार करायची एक सवय लागलेली होती. आणि अर्थातच तिची जी संगत आहे कुणासाठीच आनंददायी नसायची, आणि कुणीही तिला स्वतःहून भेटायला जायचं नाही. आणि एक दिवस असं घडलं की या मीनाची बदली आहे ती मुंबईला झाली. बॉम्बे म्हटलं, पुढे त्यांनी एक नोट दिलेली आहे, बॉम्बे वॉज द ऑफिशियल नेम ऑफ मुंबई अंटिल 1995. 1995 पर्यंत मुलांना मुंबईचं नाव बॉम्बे होतं, त्यानंतर ते बदलण्यात आलं. आणि लेखिका म्हणते की मीनाची बदली मुंबईला झाली, आणि त्यानंतर आम्ही सर्वजणच, तिच्या जेवढ्या काही मैत्रिणी होतो, तिच्या शेजारी होतो, ते सगळेजण मीनाबद्दल विसरून गेले, कारण तिचा जो कंपनी असायची, म्हणजे तिची जी संगत असायची ती काही चांगली वाटायची नाही इतरांना, कोणालाही नकोशी अशी तिची संगत होती, असं त्यांनी इथपर्यंत म्हटलेलं आहे. ओके, त्यानंतर काय घडलं हे पाहणं महत्वाचं आहे आपल्याला. Many years later, I found myself caught in the rain at Bombay's Flora Fountain. It was pouring and I didn't have an umbrella. I was standing near Agarwal's, a popular department store, waiting for the rain to subside. Suddenly, I spotted Meena. My first reaction was to run, even in that pouring rain. I was anxious to avoid being seen by her, having to listen to her never-ending complaints. However, I couldn't escape. She had already seen me and caught. पाहूया याच्यामध्ये आपल्याला काय माहिती मिळते ते. पहिल्यांदा नवीन शब्द तुमच्यासाठी आहे. कॉट हा कॅचचा पास्ट टेन्स आहे, नवीन नाही तुमच्यासाठी. हे आहे कॅच म्हणजे पकडणं. त्यानंतर सापडणं अशा अर्थाने इथं आलेला. त्यानंतर पोरिंग, पोवर, ऍक्च्युअली पोवरचा अर्थ होतणे आहे, परंतु इथं पावसाच्या संदर्भात आलाय, त्यामुळं धो पडणं अशा अर्थानं घेऊ शकतो आपण. त्यानंतर सबसाईड आहे. सबसाईड म्हणजे कमी होणं किंवा थांबणं असा पावसाच्या संदर्भात शब्द आला. इथे स्पॉट क्रियापद आलंय. स्पॉट म्हणजे नजरेस पडणं, लक्षात येणं. त्यानंतर रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया. आणि कंप्लेंट माहिती आहे तुम्हाला,
तक्रारी आणि एस्केप म्हणजे सुटका होणं. आता इथे काय दिली माहिती ते काळजीपूर्वक पहा. अनेक वर्ष मध्ये निघून गेली. मीनाची बदली मुंबईला झाली आणि सगळेजण विसरून गेलो. आणि एक दिवस मी म्हणजे लेखिका कुठं गेल्या तर मुंबईला गेल्या होत्या आणि मुंबईमध्ये बॉम्बेचा फ्लोरा फाउंटन आहे, तिथं पावसात त्या सापडल्या आणि पाऊस धोधो पडत होता आणि लेखिके जवळ छत्री पण नव्हती. त्यामुळं त्या जे मुंबईतलं अकबरल्लीज नावाचं एक प्रसिद्ध डिपार्टमेंट स्टोअर आहे, आपण त्याला मॉल म्हणूया, तिथं त्या स्टोअरच्या तिथं शेजारीच पाऊस थांबण्याची वाट पाहत होत्या. आणि त्याच वेळेला आणि लेखिका तिथं त्या मॉलच्या शेजारी उभ्या होत्या पावसाची वाट पाहत. आणि अचानकपणेच त्यांनी मीना त्यांना दिसली आणि तेव्हा लेखिकेची पहिली प्रतिक्रिया अशी होती की तिथून पळून जावं. त्या एवढ्या पडणाऱ्या पावसातही पळून जाण्याची लेखिकेला इच्छा झाली, पळून जावं असं वाटलं. कारण त्यांना या गोष्टीची चिंता वाटत होती की आपण जर तिला दिसलो तर तिला टाळता येणार नाही आणि लेखिकेला तिला टाळण्याची इच्छा होती. कारण एकदा भेटलं की न संपणाऱ्या एवढ्या तक्रारी किंवा नकारात्मक गोष्टीच मीना सांगणार असं लेखिकेला वाटत होत. आणि अर्थातच मी तिथून दुसरीकडे जाऊ शकत नव्हते आणि अर्थातच मीनानं लेखिकेला पाहिलं. दोघींची एकमेकींच्या नजरेला नजर झाली आणि काय झालं पहा. ओके, पेज नंबर 94. She had already seen me and caught hold of my hand warmly. What's more, she was very cheerful. आणि लेखिकेनं तिला पाहिलं, ऑलरेडी पाहिलेलं होतं आणि तिने येऊन अतिशय उबदारपणे हात हातामध्ये धरला, उत्साहाने हात हातामध्ये धरला आणि त्याच्यात आणखी काय, ती भरपूर उत्साही दिसत होती. चीअरफुलचा अर्थ उत्साही, आनंदी असा अर्थ घेऊया. देन व्हॉट हॅपन? सी, हे आय एम रिअली एक्साइटेड. इट्स नाईस टू मीट old friends. What are you doing here? I explained that I was in Bombay on an official work. Then stay with me tonight, she said. Let's chat. Do you know that old friends and memories are precious and rare? Okay, या पॅरेग्राफ मध्ये आपल्याला ओळखीचे नवीन शब्द आहेत ते एक्साइटेड आहे. एक्साइट म्हणजे उत्तेजित होणं, आनंदित होणं. त्यानंतर एक्सप्लेन माहिती आहे तुम्हाला. मेमरी म्हणजे मेमरीज म्हणजे आठवणी आणि प्रेसियस म्हणजे मौल्यवान. आणि रेअर शब्द आहे तो तुमच्यासाठी नवीन आहे. रेअर म्हणजे दुर्मिळ असा आहे. ओके, तर आता पहा, मीना भेटल्यावर एक भरपूर मोठा चेंज लेखिकेला दिसला आणि ती म्हणाली, मीना लेखिकेला म्हणाली, सुधा मूर्तींना म्हणाली, काय काय ग, मला तुला भेटल्यावर अतिशय आनंद झाला. जुने मित्र मैत्रिणी जेव्हा भेटतात त्यावेळेला खरंच छान असतं की नाही, तू इथं काय करतेस असं लेखिकेला ती म्हणाली. लेखिकेनं काय असेल ते बॉम्बेमध्ये एक कार्यालयीन काम होतं त्याच्यासाठी मी आले होते असं स्पष्ट करून सांगितलं. मग लगेच मीना म्हणाली, मग असं कर, आज रात्री माझ्या घरीच माझ्या बरोबरच थांब आणि चल आपण गप्पा मारूया. तुला माहित आहे का, जुने मित्र आणि जुन्या आठवणी ह्या अतिशय मौल्यवान आणि दुर्मिळ असतात. हे सगळं ऐकल्यावर लेखिका आहे त्यांची भावना काय झाली असेल बघा. आधीची उदाहरणात निराशावादी विचार करणारी आणि आता अचानकच अशा पद्धतीनं बोलणारी मीना. म्हणजे पाहूया आपण पुढच्या पॅरेग्राफ मध्ये नक्की. I couldn't believe it. Was this really Meena?
I pinched myself. Hard to be sure it wasn't a dream. But Meena was really standing there, right in front of me, squeezing my hand, smiling, and yes, she did look happy. In the 3 years she had been in Bangalore, I had never once seen her smiling like that. A few strands of grey in her hair reminded me that years had passed. There were few wrinkles in her face, but the truth was that she looked more attractive than ever before. Finally, I managed to say, Meena, no, Meena, I can't stay with you tonight. I have to attend a dinner. Give me your card. I'll keep in touch with you, I promise. या 2 पॅरेग्राफ मध्ये नवीन शब्द पहा तुमच्यासाठी. एक स्क्विजिंग, पिंच आहे. पिंच शब्द पहिल्यांदा. पिंच म्हणजे चिमटा काढणं, PINCH. स्क्वीज आहे. स्क्वीज ऍक्च्युअली आपण पाणी पिळून काढतो त्यासाठी वापरला जातो, पण इथं घट्ट हात पकडला या अर्थानं, घट्ट पकडणे या अर्थानं आलेला. त्यानंतर रिमाइंड, आठवण करून देणं. रिंकल आहे, चेहऱ्यावर रिंकल्स असतात, आपण त्याला ह्या म्हणतो, काय बरं, रिंकल म्हणजे सुरकुत्या. आणि त्यानंतर अट्रॅक्टिव्ह, आकर्षक आहे. मॅनेज म्हणजे यशस्वी होणं किंवा जुळवून आणणं अशा अर्थानं म्हटलेलं आहे. डिनर माहिती आहे तुम्हाला, ऍक्च्युअली आपल्याकडे रात्रीचं जेवण म्हणून म्हटलेलं जातं. आणि प्रॉमिस म्हणजे वचन. पण डिनरला जरी रात्रीचं जेवण आपण म्हणत असलो तर डिनरचा अर्थ असा आहे, दिवसातलं जे सगळ्यात जास्त जेवण करतो त्याला डिनर म्हणतात. ओके, आता आपण या पॅरेग्राफचा अर्थ बघूया. लेखिका म्हणते की मला माझा विश्वासच मी ठेवू शकत नव्हते की मीना ही अशी वागू शकते, की खरंच ती मीना आहे का. मी स्वतःला चिमटा काढला, कारण मला हे स्वप्न तर नाही ना असं वाटत होतं. आणि खरंच चिमटा काढल्यावर माझ्या लक्षात आलं मीना माझ्या समोर उभी आहे आणि ती माझा हात घट्ट पकडून आहे, हसते आणि होय सगळ्यात महत्वाचं ती आनंदी दिसते. मागच्या 3 वर्षात जेव्हा ती बेंगलोरमध्ये आमच्या बरोबर राहिलेली होती तेव्हा मी एकदा सुद्धा तिला हसताना अशा प्रकारे कधीच पाहिलेलं नव्हतं.